यानंतर दुसरे उपायुक्त मान्य विकासजी लव्हाळे सर यांचं स्वागत रश्मी मॅडमनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आमचे नगरसेवक जालिंदरजी शेंडगे साहेब आणि मानकापेताई आलेले आहेत. त्यांचं स्वागत मी स्वतः पुष्पगुच्छ देऊन करतो. 2 पुष्पगुच्छ घेऊन या. अजून एक पाठ. हॅलो. यानंतर आपल्यामध्ये देसरडा पब्लिक स्कूलच्या संचालिका नैना देसरडा मॅडम उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत सफा मॅडमनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर लायन्स क्लब एंजलचे आम्हाला नेहमी सहकार्य असतं सर. त्याच्या अध्यक्षा मान्य नीतू मॅडम यांचंही स्वागत इथे होणं क्रमप्राप्त आहे. जोशी मॅडमना विनंती आहे त्यांनी नीतू शिंदे मॅडमचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. आमचे शिक्षण अधिकारी पुढे या. ज्यांचं स्वागत आहे त्यांनी कृपया पुढे या. काय कॅमेऱ्याला पण दिसलं पाहिजे ना. शिक्षण अधिकारी मान्य तिनगोटे सर यांचं स्वागत भालेराव मॅडम यांनी करावं. शासकीय ज्ञानविज्ञान विद्यालयाचे प्राचार्य श्री थोरात सर आणि प्राध्यापक माजी प्राचार्य थोरात सर आणि तेथील प्राध्यापक कांबळे सर, मी दोघांनाही विनंती करतो, दोघांचे मी एकत्रित स्वागत करू इच्छितो. कृपया समोर यायचे. राठोड सरांना विनंती आहे दोघांचंही स्वागत करा. त्यानंतर आत्ताच उपस्थित झालेले लायन्स क्लबचे दोन्ही पदाधिकाऱ्यांना मी विनंती करतो त्यांनी समोर यायचे. मॅडम सामने आइए. दोन्ही सेक्रेटरी आणि ट्रेझरर आहेत, दोघींना विनंती आहे त्यांचं रश्मी मॅडम स्वागत करतील पुष्पगुच्छ देऊन. एक पुष्पगुच्छ द्या दोघींना. यानंतर सरदार सर, थोरे सर आणि आमचे सांगळे सर आणि सचिन भालेराव सर चौघांनी समोर यायचे. चौघांनाही मी एका पुष्पगुच्छात, काय अगदी लोक शालीमध्ये लपेटत होते, मी एका पुष्पगुच्छात दाखवतोय. सरदार सरांना विनंती आहे कृपया समोर यायचे. राठोड सरांना विनंती आहे चौघांना एकत्रित आपण एक पुष्पगुच्छ द्यावा. घनसावंत साहेबांनाही विनंती आहे त्यांनी समोर यायचे. वेळेच्या अभावी हे पुष्पगुच्छ खूप आहेत पण वेळेमुळे आपण हे करत आहोत. आलो मी पण येतो. माझ्या माहितीनुसार सगळ्यांचं स्वागत झालं असावं. कोणी राहिलं असेल तर मी क्षमस्व, कारण वेळ खूप झालेला आहे. कार्यक्रमाला 6 वाजता दुसऱ्या शाळेचं गॅदरिंग आहे, आपल्याला लवकर संपवायचं आहे, त्यामुळे मी थोडी घाई करतोय. मी थोडक्यात प्रास्ताविक आपल्यासमोर सादर करतोय.
आदरणीय व्यासपीठ, पालकवर्ग आणि विद्यार्थी मित्र हो, महानगरपालिका प्रियदर्शनी विद्यालय शेंडगे साहेब, आपली शाळा जशी प्राथमिक आहे, माध्यमिक आहे आणि CBSE पण आहे. तुम्हाला हे सगळ्यांना माहीत आहे. CBSE शाळेला ज्यावेळेस मी देसरडे मॅडमला सांगू इच्छितो, कारण त्यांच्या शाळेसाठी आम्ही याच्यासाठी प्रयत्न करत होतो, CBSEचं आपण रजिस्ट्रेशनसाठी, त्यावेळेस त्यांची माझी ओळख झाली. तर आम्ही CBSE पॅटर्न म्हणून राबवतो. आम्ही ज्यावेळेस CBSEला ॲडमिशन द्यायचा विचार केला, पेपरला जाहिरात दिली, तर महानगरपालिकेच्या 5 शाळा होत्या. त्या शाळेमध्ये ज्युनियर KGला फक्त 40 जागा आहेत. तर 40 जागांसाठी 400 फॉर्म आलेत आणि त्याच्यातून लकी ड्रॉमधून आम्ही प्रवेश निश्चित करून आज सगळ्या शाळांमध्ये हाऊसफुलचे बोर्ड आम्ही लावलेले आहेत. म्हणजे एकीकडे महानगरपालिकेकडे बघण्याचा दृष्टिकोन, महानगरपालिकेच्या शाळा कशा असतील, काय असतील हे आहेत. आणि आज तुम्ही जर माझ्या शाळेत येऊन बघितलं तर काय नाही आहे हे तुम्हाला शोधावं लागेल. माझ्या शाळेत काय नाही आहे. कॉम्प्युटर लॅब आहे, इंटरॅक्टिव्ह बोर्ड आहे, लायब्ररी आहे, लॅब आहे, खेळाचं मैदान आहे, टर्फ आहे. मोठ्या मोठ्या शाळेला टर्फ नसतं. आणि आता माझ्या शाळेमध्ये सध्याला बॅडमिंटनचं मोठे कोर्ट तयार करण्यात आलेलं आहे. शाळेमध्ये आम्ही पहिल्या दिवसापासून अनेक वेगवेगळे कार्यक्रम घेतो. आणि विशेषतः सर, नवाळे सर, सांगू इच्छितो मी तुम्हाला, आम्ही महिला दिनाचा कार्यक्रम लायन्स क्लबच्या सोबतीने घेतला होता 1 दिवस आधीच 7 तारखेला. तर इतका छान प्रतिसाद मिळाला. म्हणजे आमच्या परिसरातील उद्योजक महिला, कोणी ब्युटी पार्लर चालवतं, कोणी शिवण क्लास चालवतं, काही आमचे पालक देखील आहेत. अशा महिलांचा आम्ही तिथं सत्कार घडून आणला. दुसऱ्या दिवशी आम्ही आमच्या सोसायटीत महिला दिन केला. आज सकाळी देखील उस्मानपुरा शाळेत महिला दिन केला. म्हणजे लागोपाठ महिला दिनाचे कार्यक्रम आहेत. पण या महिला दिनाच्या कार्यक्रमामध्ये 2 महिला माझ्यावर नाराज झाल्यात. कारण रोज मी बाहेर आहे, पण घरच्या महिलांनी मला सांगितलं की तुम्ही आम्हाला हॅपी वुमेन्स डे सुद्धा नाही म्हटलं. मी तर त्या माझ्या घरच्या दोन्ही महिलांना, माझ्या बायकोला आणि सुनेला विनंती करतो, त्यांनी कृपया मंचावर यायचं. आणि नीतू मॅडमला मी विनंती करेल, दोघींना त्यांनी गुलाबाचं फूल द्यावं. आरती सोनार आणि हर्षा सोनार नातूलाही घेऊन यावरती. कारण आपण बाहेर खूप काम करत असतो आणि बऱ्याचदा घरच्यांकडे दुर्लक्ष होतं. दुर्लक्ष जाणून बुजून होत नसतं, हे चुकीने होत असतं. मागे जे क्लिप बघताय तुम्ही रंगपंचमीची, तर ज्युनियर KGचे विद्यार्थी आणि प्रिन्सिपल मॅडम, नाही ना मॅडम, तुम्हाला मी मागे बघायला सांगतो थोडंसं. ह्या ज्युनियर KGच्या मुलं सगळ्यांनी येऊन मला ऑफिसमध्ये येऊन रंग लावला. म्हणजे अक्षरशः एक वेगळाच आनंद आहे हा. हे मुलं आणि मी, आणि त्यांनी इतक्या मस्ती केलेल्या आहेत. त्यांच्यासोबत नाचण्यात, त्यांच्यासोबत बागडण्यात हा एक वेगळाच आनंद असतो. अशा प्रकारचे विविध उपक्रम आमच्या शाळेत चालतात. बोलण्यासारखं खूप आहे, पण वेळेअभावी मी आवर्त घेतो. आणि यानंतर नैना मॅडमना 2 मिनटं मी विनंती करतो, त्यांनी शुभेच्छापर संदेश द्यावा. त्यानंतर आमच्या लायन्सच्या अध्यक्षा बोलतील आणि नंतर मग अध्यक्ष समारोप माननीय पांढरे साहेब करतील.